नमस्कार मित्रांनो, तुम्ही 5 किलोमीटर धावता पण टायमिंग इम्प्रूव्ह होत नाही. दर आठवड्याला धावता परंतु पेस तुमचा तसाच राहतो. आज आपण पाहणार आहोत 5 किलोमीटर जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे, 5 किलोमीटर जर तुम्हाला स्पीड तुमची वाढवायची आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. मित्रांनो, 5 किलोमीटर जर तुम्हाला धावायचं असेल तर तुम्ही काही सायंटिफिक मेथड्स वापरल्या पाहिजेत. तुम्हाला स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी रोज उठून तुम्ही एकाच स्पीडनी जर धावत असाल तर त्याच्याने तुमची स्पीड इम्प्रूव्ह होणार नाही. काही जे प्रोफेशनल इलाइट रनर जे असतात ते काही खास मेथड्स वापरतात आणि त्या मेथड्स कोणत्या आहेत ते आज आपण पाहूया. मित्रांनो, 5 किलोमीटरची रनिंग करताना तुम्ही एक सगळ्यात मोठी चूक करता. ती चूक काय करता की तुम्ही प्रत्येक रन फास्ट करायला बघता. बॉडीला तुमच्या एंड्युरन्स बिल्ड करायला वेळच देत नाही. एंड्युरन्स बिल्ड करण्यासाठी तुम्हाला स्लो रनिंग महत्वाची असते. तुमच्यापैकी बरेच जण वीकली रन्स काय करतात, 60 ते 70% रन हे सगळे तुमचे फास्टच असतात. 100% तुम्ही फास्टच रन करता, परंतु 60-70% रन तरी तुमचं त्याच्यातले इझी असायला पाहिजेत. इझी रन्स म्हणजे काय, याच्यासाठी मी एक व्हिडिओ स्पेशल केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. इझी रन्स मध्ये तुम्ही एकमेकांशी बोलत बोलत गप्पा मारत मारत रन करू शकाल. या स्पीडने तुम्हाला तो करायचा असतो, तर तो तुमचा इझी रन असतो. इझी रनने काय होतं, तुमचा एरोबिक बेस वाढतो, बॉडीचा फटीग कमी होतो, रिकव्हरी इम्प्रूव्ह होते. हे त्या इझी रनचे फायदे आहेत. तर तुम्ही इझी रन ठेवायला पाहिजे. दुसरी मेथड काय आहे याच्यामध्ये की तुम्हाला जर तुमचा 5 किलोमीटरचा स्पीड इम्प्रूव्ह करायचा असेल तर तुम्ही इंटरव्हल ट्रेनिंगला तुमच्या वर्कआउट मध्ये ऍड करायला पाहिजे. इंटरव्हल ट्रेनिंग याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ त्यावर केलेला आहे. इंटरव्हल ट्रेनिंग काय असतं, कसं असतं, किती करायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये मी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. इंटरव्हल ट्रेनिंग मित्रांनो काय होतं, तर तुमचा VO2 मॅक्स वाढतो, रनिंग रिकव्हरी तुमची इम्प्रूव्ह होते आणि रेस स्पीड तुमची कम्फर्टेबल बनते. बॉडीला तुम्ही अडॅप्ट करायला शिकवता की रेस स्पीडनी तुम्ही कसं धावायला पाहिजे. ह्या झाल्या दोन पद्धती. आता तिसरी पद्धत काय आहे की टेम्पो रन तुम्ही करायला पाहिजे. तुमचा जो वीकली शेड्यूल आहे रनिंगचा, त्याच्यामध्ये टेम्पो रन तुम्ही ऍड करायला पाहिजे. 5 किलोमीटर मध्ये स्पीड आणि एंड्युरन्स दोन्ही लागतो. टेम्पो रन म्हणजे कम्फर्टेबली हार्ड पेसने तुम्हाला तो रन करायचा असतो. कम्फर्टेबली अनकम्फर्टेबल रन त्याला असं म्हणतात, जो की तुमचा 80-90% एफर्ट लागला पाहिजे त्याच्यामध्ये. 15 ते 20 मिनिटाचा तुम्ही 5 किलोमीटर साठी टेम्पो रन करू शकता. टेम्पो रननी तुम्हाला काय होतं, तर लॅक्टेट थ्रेशोल्ड तुमचा बॉडीचा वाढतो, फटीग टॉलरन्स तुमच्या बॉडीचा वाढतो. टेम्पो रन करत असताना तुम्ही त्याला जास्त फास्ट करायचं नाही आणि जास्त स्लोही करायचं नाही, असा 1 ते 1 स्पीड मध्ये तो करायचा असतो. टेम्पो रनच्या संदर्भातही एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि चौथी जी पद्धत असते ती असते स्ट्रेंथ ट्रेनिंग. इलाइट रनर्स आणि प्रोफेशनल रनर्स काय करतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग त्यांच्या वर्कआउट मध्ये ऍड करून घेत असतात. आपण स्ट्रेंथ ट्रेनिंगला जास्त महत्व देत नाही आणि त्यामुळे आपल्या बॉडीची स्ट्रेंथ बनत नाही आणि त्यामुळे आपला स्पीड सुधारत नाही. स्ट्रेंथ ट्रेनिंग साठी तुम्हाला 5 किलोमीटरला जर स्पीड वाढवायचा असेल तर तुम्ही तुमचा कोर स्ट्रेंथ केला पाहिजे. कोर स्ट्रेंथ साठी ज्या काही वर्कआउट आहेत ते तुम्ही वाढवले पाहिजेत. लंजेस केले पाहिजे, स्क्वॉट्स केले पाहिजे. तुमचं ग्लूट आणि हॅमस्ट्रिंग ही मजबूत करण्यासाठी काही तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजेत. याच्याने काय होतं तुमचं, तर 5 किलोमीटरचा तुमचा वेग वाढण्यासाठी मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, पेसिंग वर तुम्ही लक्ष देत नाहीत. पेसिंग करत असताना तुम्ही 5 किलोमीटरला सुरुवातीपासून एकदम फास्ट धावायचं नाही. पहिला किलोमीटर तुम्ही जास्त वेगात जर केला तर त्याचा परिणाम शेवटच्या किलोमीटरवर होतो. तिकडे तुम्हाला स्ट्रेंथ टिकत नाही आणि तुम्ही गळून जाता आणि मग तुमचं ते वेळेत पूर्ण होत नाही. जर तुम्ही स्मार्ट पद्धत कशी वापरायची याच्यामध्ये, तर तुम्ही सुरुवातीचा जो 1 किलोमीटर आहे तो हळू स्टार्ट करा. दुसरा तिसरा किलोमीटरला तुम्ही रिदम पकडा. चौथ्या किलोमीटरला थोडी स्ट्रेंथ लावा आणि 5व्या किलोमीटरला तुम्ही आहे तेवढी ताकद लावून तुमचा 5वा किलोमीटर फिनिश करा. सेफ्टी ही महत्वाची आहे. सुरुवातीला स्मार्ट करा सगळा वर्कआउट तुमचा आठवड्याचा. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करा, त्याच्यामध्ये इझी रन ठेवा, इंटरव्हल रन ठेवा, टेम्पो रन ठेवा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगला महत्व द्या. हे झालं तुमचा स्मार्टनेस तुमचा शेड्यूल मध्ये. तुम्ही सेफ्टीला लक्ष द्या. हा झाला तुमचा सेफ रन. आणि स्ट्रॉंगली धावा म्हणजे तुम्ही व्यवस्थित स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे करून अगोदर स्ट्रेंथ निर्माण करा बॉडीमध्ये, त्यानंतर तुम्हाला स्ट्रॉंगली धावता येईल आणि 5 किलोमीटरचा तुमचा
वेग वाढेल. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टायमिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि कन्सिस्टन्सी ठेवा. वेगापेक्षाही कन्सिस्टन्सीला यामध्ये जास्त महत्व आहे. 5 किलोमीटरचा ट्रेनिंग प्लॅन जर तुम्हाला हवा असेल तर तुमचे सध्याचं काय स्ट्रेंथ किती आहे, तुम्ही 5 किलोमीटर किती वेळेत पूर्ण करता, या काही ज्या गोष्टी आहेत, तुमचं वय, तुमचं वजन, या त्याच्याशी काही गोष्टी निगडीत असतात. या जर सगळ्या गोष्टी तुम्ही मला कळवल्या तर मी तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड पर्सनल प्लॅन किंवा तुम्हाला जर जनरल प्लॅन हवा असेल 5 किलोमीटरसाठी की कोणत्या दिवशी नेमकं काय करायला पाहिजे, तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये तुम्ही लिहा 5 किलोमीटर प्लॅन. तर मी तुम्हाला आठवड्यामध्ये एकंदरीत एक जनरल प्लॅन कसा शेड्यूल करायचा याविषयी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करेल. धन्यवाद.